विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षेची तयारी करताना मी तुम्हाला सांगू का, हा जो विषय तो अतिशय महत्वाचा आहे. अभ्यास सगळेच करतात, हार्डवर्क पण सगळेच करतात. थोडीच मुलं टॉपर बनतात. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, की परीक्षेची तयारी करताना त्यांची पूर्णपणे स्ट्रॅटेजीच वेगळी असते लक्षात घ्या. आता पहिला पॉइंट की परीक्षेला आता 15 ते 20च दिवस उरलेत. मग चला आपण स्टुडंट टाइप ए, स्टुडंट टाइप बी आणि स्टुडंट टाइप सी म्हणूया आपण. स्टुडंट टाइप ए कसा असतो लक्षात घ्या, की त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि तो या 10 ते 15-20 दिवसात तो फक्त रिव्हिजन करतो. ओके. स्टुडंट टाइप बी कसा असतो लक्षात घ्या. अरे, परीक्षेला 10-15 दिवस उरलेत, आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे. हा झाला टाइप बी. पण टाइप सी कसे असतात, की आम्ही करणारच नाही. बघू काय होईल ते होईल. पास तर होणारच आहे आपण. तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, आता प्रत्येकाला टॉपर बनायचं आहे. मग ॲक्चुअली ना रोज तर अभ्यास रेग्युलर केला पाहिजे. पण नाही केला, ठीक आहे. या 15-20 दिवस जर उरलेले असताना तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही एक प्लॅन तयार करा. या प्लॅनमध्ये अतिशय महत्वाचं आहे, की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे. तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की फिजिक्समध्ये तुम्ही ईएमआय आणि एसी सर्किट हे 2 टॉपिक नाहीत करत मुलं बरं का. ईएमआय आणि एसी सर्किट बरं का. मी तुम्हाला सांगू का? या टॉपिकचं वेटेज ऑलमोस्ट 13 मार्काचं आहे. आणि त्यात सांगतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स किंवा त्यात काही लॉज वगैरे आहेत. 3-3, 4-4 मार्काला सोपे प्रश्न येतात परीक्षेत या टॉपिक वरती. न्यूमेरिकल अतिशय सोपे पण आहेत. या टॉपिक वरचे फॉर्म्युले तर केले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा या तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज वेटेज माहिती असलं पाहिजे. आता तुमचा झिरो स्टडी आहे असा विचार करून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बरं, टॉपिक वेव्ह ऑप्टिक्स 7 मार्काला आहे. पण त्यात थोडासा प्रॉब्लेम होतो काय? टफ वाटतंय. इलेक्ट्रोस्टॅटिक वेटेज कमी आहे, टॉपिक मोठा आहे. मग अशा वेळेस बेस्ट स्ट्रॅटेजी काय तुम्हाला मी सांगतो. टॉपिक वाईज मनाचं समाधान होतं आपल्या, चला हे 5 टॉपिक एवढ्या मार्काला आहेत. आता एकदम अपोझिट बोलणार आहे मी आता. आत्तापर्यंत जे बोललो त्याचं एकदम अपोझिट बोलणार आहे. मग आता मला सांगा, मी असं करतो, की इथं लिहितोय टॉपिक वाईज वेटेज व्हर्सेस मी इथं लिहितोय पेपर पॅटर्न. टॉपिक वाईज वेटेज व्हर्सेस पेपर पॅटर्न. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का लक्षात घ्या. याच्यावरतीच मला परत-परत व्हिडिओ बनवावा लागणार आहे. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. टॉपिक वाईज ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे हा टॉपिक, तो टॉपिक एवढ्या मार्काला, तेवढ्या मार्काला. पेपर पॅटर्न एक्सप्लेन करू का तुम्हाला? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी मी एकत्र सांगतोय बरं का. फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी तुम्हाला सांगतो, डेफिनेशन जवळ-जवळ 10 किंवा 10 पेक्षा जास्त मार्काला येतात. मग माझ्या एक्झाममध्ये जेवढे टॉपिक आहेत, त्या सगळ्या टॉपिक मधले मला डेफिनेशन केल्या पाहिजे. तिथं एक्सक्यूज नाही. हा टॉपिक 4 मार्काचा आहे, नको आहे. बरं सर, सगळ्या डेफिनेशन्स नाहीत होत हो, नाही होणार. पी-वाय-क्यूज तर करा. आतापर्यंत परीक्षेत विचारलेले डेफिनेशन्स तरी करा. त्यातले 80-90% रिपीट होतात. बरं. तर फिजिक्स प्लस केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन झाल्यानंतर डिस्टिंग्विश जास्तीत जास्त 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो आणि डिस्टिंग्विशचा आला तर 1 येणार लक्षात घ्या. पण डेफिनेशन केलं त्याचाच वापर करून डिस्टिंग्विश करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फिजिक्स प्लस केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगतो डायग्राम. आता फिजिक्समध्ये डायग्रामचं वेटेज खूप आहे. अगदी 10 मार्काचं आहे. मग 10 मार्काला डायग्राम विचारतात का? नाही रे. डेरिव्हेशन 3 मार्काचा असेल. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पिरियोडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम असा प्रश्न जर असेल, त्यातलं 1 मार्काचं वेटेज हे त्या डायग्रामला असतं लक्षात घ्या. बरं. डायग्राम म्हणजे जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या एक्सप्लेन द टर्म. आता गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक्सप्लेन द टर्म हे ईझी क्वेश्चन आहे लक्षात घ्या. अजून एक राहिलं की रे लॉज. सांगू का? कुठलाही पेपर जर काढला तर याच्यावरती जवळ-जवळ 30 मार्काला फिजिक्सचं सांगतोय 70 पैकी 30 मार्काचे प्रश्न हे एकदम ईझी आहेत. मग कॉन्फिडन्स येणार आहे आणि हे मी नेहमी सांगणार आहे लक्षात घ्या. मग आता आपल्याला कळालं, की टॉपिक सगळे करायचे आहेत. माझं मत आहे बरं का, तुम्हाला टॉपिक वाईज असेल जावा. तुम्हाला सगळेजण सांगतील YouTubeवर, की हा टॉपिक एवढ्या मार्काला आहे, तेवढा टॉपिक मार्काला आहे. पण मला काय म्हणायचंय, मग जो कमी वेटेचा टॉपिक आहे तो सोडून द्यायचा का रे बाळांनो? मला सांगा मॅग्नेटिक मटेरियल त्यात आहे मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच की मॅग्नेटायझेशन 1 मार्काला येतं, त्याचं युनिट डायमेन्शन्स विचारले तर 2 मार्काचा प्रश्न आहे. का सोडायचा?
बरं एक डेफिनेशन आहे त्यात मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन आहे. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक, क्युरी टेम्परेचर पण त्याच्यात काय कन्सेप्ट आहे का बघा. करा ना डेफिनेशन. हां, मग डेफिनेशन झालं की डिस्टिंग्विश डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरा, फेरो, फेरो, डाय. सिंपल आहेत. डिस्टिंग्विशचे प्रश्न सुद्धा. मग डायग्राम तर कुठे अवघड आहे. व्हॅन डी ग्राफ जनरेटर, ओके. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. या डायग्राम सारख्या विचारल्या जातात. मग पी-वाय-क्यूज मध्ये शोधायच्या सगळ्या डायग्राम. बरं एक्झाम चला ठीक आहे. अजून भीती जात नाहीये. तर सरळ-सरळ सांगतो इमिजिएटली आत्ताच्या आत्ता वाय लर्न हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. ओके. वाय लर्न हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, की त्याच्यात ना टॉपिक वाईज पी-वाय-क्यूज आहेत. पी-वाय-क्यूज म्हणजेच आय-एम-पी क्वेशन. पी-वाय-क्यू म्हणजेच आय-एम-पी क्वेशन्स करायला सुरुवात करायची. लक्षात घ्या. दुसरं काहीच करायचं नाही. पहिल्यांदा सांगतो 1 मार्क्स क्वेशन करा. सगळ्या टॉपिकचे 1 मार्क्स क्वेशन करायचे. आणि मी तुम्हाला सांगतो आता परत लक्ष द्या. हां, मी मोठं क्रॉस मारले त्याच्यावरती. कारण ह्याचा अभ्यास हा क्वेशन वाईज करायचा नसतो. तो पॉइंट तुमचा क्लिअर असला पाहिजे. मग त्या पॉइंटवर कुठलाही क्वेशन विचारला तर तो तुम्हाला जमला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मी वुड्स रिएक्शन म्हटलं, तर पहिला प्रश्न येईल कुठलं मेटल वापरतात? सोडियम मेटल वापरतात. वुड्स रिएक्शनमध्ये तयार काय होतं? हायर अल्केन तयार होतं. मग कोणतं अल्केन तयार होऊ शकत नाही असं आहे का? मिथेन तयार होऊ शकत नाही. बरं. जर 2 वेगळे-वेगळे अल्किल हलाइड घेतले, तर चालेल का? चालेल ना. मग त्यात 3 वेगळे-वेगळे अल्केन तयार होऊ शकतात. मग त्यातला मेजर प्रॉडक्ट कुठला? मायनर प्रॉडक्ट कुठला? अरे ढिगानं प्रश्न आहेत. ढिगानं प्रश्न आहेत लक्षात घ्या. मग कोण करणार? आपल्याला करायचंय. मग उलटी मी वाय लर्न ॲप्लिकेशनवर मी का मग एम-सी-क्यू करू नका तुम्हाला म्हटलं, कळालं का तुम्हाला आता? हे प्रश्नोत्तर पाठ करून एम-सी-क्यू होत नाहीत रे. मी तुम्हाला सांगतो एक टाइप आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, तुम्हाला माहिती आहे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. जाऊ दे. तुम्हाला माहिती आहे का, की बर्नौलीज थेरम इज रिलेटेड विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्हाला माहिती आहे का क्रिचॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग या टाइपचे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. मग आता तुम्हाला कळालेलं आहे, की आय-एम-पी क्वेशन्स मोबाईलमध्ये आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो आता पालक जर बघत असतील, तर तुम्ही तुमच्या मुलांच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन डिजिटल वेल बीइंग आता मुलं आपली खूप हुशार आहेत हो आपल्याला फसवताना आणि पॅरेंटल कंट्रोल असतं. तिथं तुम्ही गेला, तर तुमचा मुलगा कुठलं ॲप किती वेळ वापरतो हेही कळतं. आपली मुलं हुशार आहेत, त्याचं सेटिंगच ऑफ करून ठेवतील. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मग एक सेटिंग मात्र त्यांना ऑफ कदाचित करता येणार नाही. बॅटरी युजेस म्हणूया आपण. मग बॅटरी युजेसमध्ये तुम्ही जाऊन बघितलं, तरी तुमचा मुलगा कुठला ॲप वापरतोय कळेल. तिथेही आपली मुलं हुशार आहेत. ते म्हणतात, की बॅकग्राऊंडमध्ये ॲप चालू आहे. अरे मग मोबाईलच द्यायचा का नाही असा मुलांना प्रश्न येतोय. कळालं की नाही सांगतो. प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो, वाय लर्न सारखं ॲप्लिकेशन फ्रीमध्ये आहे. एक्झाम गोल आहे. मार्क्स ॲप्लिकेशन आहे. पण त्याचा युज होतोय का फ्री फायर, बी-जी-एम-आय काय कुठले-कुठले आणखीन मुली असतील तर तुम्हाला सांगतो ते WhatsAppवरती वेळ जातोय, Instaवरती वेळ जातोय, Snapchat. Snapchatवरती जर तुमचा मुलगा 4-4 तास वेळ घालवत असेल, जरा एकदा बघा तुमच्या मोबाईलमध्ये, मुलाच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे का Snapchat? दिसणार नाही. तो म्हणेल डिलीट केलंय. मग काय करा Play Storeमध्ये जावा. तिथं Snapchat एंटर करा. Insta वाटल्यास एंटर करा आणि तिथं ते ॲप्लिकेशन आलं तर तिथं दिसलं नाही तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन याचा अर्थ त्याच्याकडे ऑलरेडी आहे ॲप्लिकेशन. आपण पण ॲज अ पालक म्हणून आता बोलतोय बरं का, की पालक माझे निम्मे व्ह्यूअर हे पालकच आहेत लक्षात घ्या. मग मी पालक आता बघत असतील ना, त्यांना मी रिक्वेस्ट करतोय, की मी या टाइपचा विवा 1 लिहिलेला 20 मार्क्स इन 22 मिनिट्स असा जो व्हिडिओ आहे तो बघा. त्याच्या कमेंटमध्ये पिन केलेलं कमेंट बघा. ते प्रश्न तुमच्या मुलांना विचारायला सुरुवात करा. येते का बघा ना. अरे जातोय तो क्लासमध्ये, करतोय का नाही हेही इम्पोर्टंट आहे. मग चला, मग आजपासून एक वेगळा बदल हवाय मला, की परीक्षेची तयारी करताना आपल्याला परफेक्ट पॅटर्न समजून घेऊन तयारी करायची आहे. ओके. मॅथ्समध्ये थेरम्स केले पाहिजेत. बरं हे सगळं मी सांगतो आपल्या चॅनलवरती आहे. सबस्क्राईब तरी करा. 70% फार मोठा आकडा आहे, की 70% माझे व्ह्यूअर आहेत, की रिपीट होतायत ते. पण सबस्क्राईब करत नाहीत. या 70% लोकांनी सबस्क्राईब केलं, तर आजच माझे 3,00,000 सबस्क्रायबर होतील. हो, रिअॅलिटीमध्ये बोलतोय लक्षात घ्या. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ऑल द बेस्ट.